एसआरएचा एक काल मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं तर काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एसआरएचा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता. महेश लांडेंनी त्यावेळेला म्हटलं की इथे एसआरएचे बाप अनेक जण झालेले आहेत आणि मग आम्ही चौकशी करू. एसआरएचा मुद्दा खूप गाजताना दिसतोय. तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे का? आणि काय चौकशी करा, पाठिंबा आहे. एकदा करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कुणाकुणाचे लांगे बांधे, कुणी कुणी काय केलंय, खरंच झोपड्या होत्या का झोपड्या बोगस दाखवल्या, त्याच्यात TDR घेतला, होऊ द्या ना. रावेतचाही होऊ द्या, सगळंच होऊ द्या. सगळं रावेत होऊ द्या, भोसरी होऊ द्या, पिंपरी होऊ द्या, चिंचवड होऊ द्या. काय आपलं कार्यक्षेत्रात जिथं जिथं एसआरएच्या स्कीम चालल्या ते सगळंच होऊ द्या. मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही. दोन्हीकडे वाद चालू आहे. मेट्रोचं श्रेय कोणाचं, भाजपचं का राष्ट्रवादीचं? कोणी पाठपुरावा केला मेट्रोला? मेट्रोला डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असताना त्याला मंजुरी दिली गेलेली होती. त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर त्याचं भूमिपूजन ऍग्रिकल्चर कॉलेज पुण्याला झालं. त्याला आम्ही कार्यक्रमाला हजर होतो. त्यावेळेस दोन्ही शहराचे महापौर राष्ट्रवादीचे तिथे स्टेजवर बसलेले होते. हे माहिती करता आपल्याला. 2 दिवसापूर्वी पिंपरीच्या आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उपमहापौर कंकू वासवानी आणि संदीप वागेरे यांनी बनावट दारू पकडून दिली आहे शहरामध्ये. याकडे आपण कसं पाहता की आमिष कसं दाखवलं जाते आणि लोकांच्या जीवाशी खेळलं जाते? यामध्ये एक्साईजला सांगून कुणालाही सोडणार नाही. ते कुणी किती कसले जवळचे असू, लांबचे असू, मधले असू, कुणी असू, त्यामध्ये कारवाई केली जाईल. ह्याच्यातनं आमचा टॅक्स, आमचा म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा टॅक्स एक्साईज पण उडते आणि खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडं त्या विभागाचे कमिशनर यांनी लक्ष घातलेलं आहे. मी त्यांना पूर्ण फ्री हँड दिलेला आहे आणि म्हणलं कुठलाही हस्तक्षेप कुणाचा होऊन द्यायचा नाही. कुणाचाही सापडलं तर ऍक्शन घ्यायची. ही सत्ता पालिकेची गावाला त्यामध्ये कारण पाणी आलं तर बारामतीला सांगण्यात जाणार का असं काही कारण म्हणताय? गावाला आणि बारामतीला काय ही सत्ता पालिकेची गावाला त्यामध्ये द्या, पाणी जर नाही आलं तर बारामतीला सांगण्यात जाणार का? अरे कशाला बारामतीला जायचंय? कुठेही जरी मी असलो तरी साधा अजितनं, योगेशनी, तुषारनी, विलासनी, अण्णांनी फोन उचलला तरी लगेच जाऊ द्या. मी बोलायला आहे म्हणून ते सगळे माझ्या पाठीशी आहेत. काळजी करू. यांनी तो पिक्चर बघितलेला नसेल. मी बघितलंय ते मी बोललो. मी सिनेमा बघितल्यावर सांगतो तर योग्य बोललाय का अयोग्य? काय आता आमचं तेवढ्या 2 करता जरा तुटत होतं. मला तुटून द्यायचं नव्हतं म्हणून मैत्रीपूर्ण. एक प्रश्न असा होता की आपण म्हणला की पिंपरी चिंचवडला नळाद्वारे पाणी मिळेल आणि 24 तास मिळेल. 24 तास नाही, दररोज पाणी मिळेल. दररोज पाणी मिळेल. माझ्या नावावर काही खपू नका. मी सगळं टेप झाले. दररोज पाणी मिळेल. पण पिंपरी चिंचवडला जे पाणी मिळतं ते ज्या पवना धरणावरती आहे त्या धरणामध्ये जे धरणग्रस्त आहे त्यापैकी आता फक्त मी जे माझ्या अधिकाऱ्यांना माहिती घेतली त्यामध्ये फक्त 1965 पासून 2025 पर्यंत फक्त 7 लोकांना महानगरपालिकेने कामाला लावलेलं आहे. या व्यतिरिक्त फक्त 350 लोकांचं पुनर्वसन झाले. ते उर्वरित पुनर्वसन कधी होणार आणि तिथला त्यांची 3 पिढ्या वाया गेल्या. आता यांना नोकरीला वगैरे लागेल का नाही लागणार? मी त्यामध्ये प्रेसमध्ये मगाशी सांगितलं, हा मुद्दा वेगळा आहे. मी मगाशी असं सांगितलं की तिथले लोकप्रतिनिधी सुनील शेळके साहेब जे दुसऱ्यांदा लाख मतांनी निवडून आलेले आहेत त्यांना विश्वासात घेऊ. तिथल्या जनतेचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आणि त्याच्यातनं जो काही योग्य मार्ग काढायचा आहे तो त्या ठिकाणी काढू असं सांगितलं. लोकप्रतिनिधींनी एक आपल्या पक्षाला
संचालक आहे, गेले 15 वर्ष संचालक आहे, त्यांच्याच मुलाला तिथं डॅमवरती कॉन्ट्रॅक्टवर नोकरी लावल्या. सर्वसामान्य लोकांना तिथे मुलांना नोकरीला लावण्याचा ते विचारच करत नाही असे प्रश्न. हा पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरचा प्रश्न आहे. मी आता पिंपरी चिंचवड शहराच्या बद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तरी देखील मी ते पण इकडे प्रचार करताय. मी सांगेन की एका पत्रकार मित्रांनी असा प्रश्न विचारलेला, वस्तुस्थिती काय. मतदान शांततेने संयमाने कुठलाही दडपशाही न होता झालं पाहिजे आणि ते करण्याच्या करता कुठेही आपण म्हणजे जे काही निवडणूक आयोगाला त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे